कटकला होते आणि महाप्रभूंनी तिथं कटकलाच या साक्षी गोपालांचं दर्शन केलं आणि गोपाल विग्रहाचं सौंदर्य पाहून महाप्रभू अत्यंत हर्षोल्लासित झाले. महाप्रभूंना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी बराच वेळ तिथं कीर्तन आणि नृत्य केले आणि मंदिरातच चैतन्य महाप्रभूंनी गोपाल मंदिरात निवास केला आणि सर्व भक्तांसहित त्यांनी साक्षी गोपाल विग्रहांची कथा नित्यानंद प्रभूंच्या मुखारविंदातून अत्यंत श्रवण केली. म्हणजे हे साक्षी गोपालांची कथा स्वतः चैतन्य महाप्रभू श्रवण करत होते. कुणाकडून? नित्यानंद प्रभूंच्याकडून. भगवंतांनी नित्यानंद प्रभूंना सांगितलं की साक्षी गोपालांची कथा मला सांगा. तर त्यामध्ये नित्यानंद प्रभू काय कथा सांगतात, हे जे भगवान गोपाल आहेत ते वृंदावनहून आधी दक्षिण भारतात गेले, दक्षिण भारताहून कटकला, कटकहून इथं आले. तर दक्षिण भारतामध्ये विद्यानगर म्हणून एक गाव आहे. त्या विद्यानगरामध्ये 2 ब्राह्मण राहत होते. एक तरुण ब्राह्मण होता आणि एक म्हातारा ब्राह्मण होता. हे खरोखर घडलेली कथा आहे. तर हा जे 2 ब्राह्मण आहेत हे जे, यांना तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली आणि मग हे दोघच निघतात आणि हे वेगवेगळ्या परिवारातले आहेत. परंतु हे जे काही वृद्ध ब्राह्मण आहे यांना सर्व तीर्थयात्रा करण्याची इच्छा असल्यामुळे हा तरुण ब्राह्मण त्यांच्या सोबत जातो आणि असं बरेच दिवस पूर्वीच्या काळी चालत चालत सगळे तीर्थयात्रा करायचे. बरेच सगळे धाम भ्रमण केल्यानंतर शेवटी ते दोघं जण मथुराला आले, मथुरेहून वृंदावनला आले. तर त्यावेळेला हे भगवान गोपाल विग्रह यमुनेच्या काठावर आता जे गोविंद मंदिर स्थित आहे त्या मंदिराच्या जवळ हे विग्रह होते गोपालजी. आणि यांनी यमुनेत स्नान केलं, भगवंताचं दर्शन भक्तिभावाने केलं आणि हा जो म्हातारा ब्राह्मण आहे तो या तरुण ब्राह्मणाच्या सेवेनं फार खुश झाला होता. कारण हा तरुण ब्राह्मण त्यांची प्रवासात खूप काळजी घ्यायचा, त्यांचं सामान, त्यांचं भोजन, त्यांचं निवास. तर ही सेवा अतिशय मनोभावी केल्यामुळं तो वृद्ध ब्राह्मण जे तो त्याच्या सेवेनं फार खुश झाला आणि तो म्हणू लागला की बघ, तुझ्या सेवेद्वारे मी फार खुश आहे, वृंदावनात म्हणत आहे तो. आणि आता आपण परत आपापल्या गावी जाणार. तर मला तुझ्या या सेवाभाव इतका आवडलेला आहे की मी असं ठरवलेलं आहे की तुला माझी कन्या दान करायची, म्हणजे माझ्या कन्येचा विवाह तुझ्याशी करून द्यायचा आहे आणि मी वचन देतो तुला की मी तुला कन्यादान करेन. तर तरुण ब्राह्मण म्हणतो की तुम्ही हे विचार करून घरच्यांचा विचार विनिमय घेऊन तुमच्या पत्नीचा, तुमच्या बाकी मुलांचा विचार घ्या, कारण अशा प्रकारे तुम्ही एकट्याने निर्णय घेणं योग्य नाही. तर तो वृद्ध ब्राह्मण म्हणतो की काय हरकत नाही, मी तुझ्या सेवेने इतका खुश आहे, मला खात्री आहे की ते सगळे हो म्हणते. त्यामुळं मी तुला वचन देतोय की माझी कन्या तुला विवाहामध्ये दान करेन. मग तो तरुण ब्राह्मण म्हणतो की तुम्ही हे वचन विग्रहांसमोर देऊ शकता का? तर म्हणले हो, मी विग्रहांसमोर देऊ शकतो. आणि मग ते दोघं जण तिथं वृंदावन मध्ये त्या मंदिरात गेले जिथे गोपाल होते. गोपालजींच्या समोर भगवंतांच्या समोर भगवंतांना साक्षी ठेवून वृद्ध ब्राह्मणाने वचन दिलं की या तरुण ब्राह्मणाला माझी कन्या दान करेन आणि या दोघांचा विवाह लावून देईन. अशा प्रकारे वचनबद्ध झाल्यावर हे दोघं आपापल्या गावी परत आले. तो त्याच्या गावी गेला, हे आपल्या गावी आले. आणि मग काही दिवस गेल्यानंतर जो म्हातारा ब्राह्मण आहे त्याला चिंता वाटायला लागली की मी तर वचन दिलेलं आहे वृंदावनमध्ये, त्यामुळे ते वचन मला लवकरात लवकर पूर्ण करावं लागेल. तर घरच्यांना कसं सांगावं या विवंचनेत तो असताना त्याने शेवटी धाडस करून सगळ्यांना बोलावलं, घरातल्या लोकांना सांगितलं की मी असं तीर्थयात्रेला गेलो होतो तेव्हा त्या तरुण ब्राह्मणाने माझी फार सेवा केली आणि त्याच्या सेवेनं मी फार प्रसन्न झालो,
त्यामुळे मी त्याला वृंदावनमध्ये गोपालजींच्या साक्षीनं वचन दिलेलं आहे की माझी कन्या तुला दान करेन विवाहात. त्यावेळेला त्याच्या मुलांना फार राग आला आणि ते वडिलांवर फार चिडले. म्हणले की तुम्ही आम्हाला न विचारता कसं काय हा निर्णय घेतला. म्हणाले की तो ब्राह्मण हलक्या कुळातला आहे, आपला कुळ श्रेष्ठ आहे आणि त्यामुळं आम्ही नाही देणार त्याला. आपली ही जी कन्या आहे, माझी बहीण आहे, ती त्या ब्राह्मणाला मी कदापि देणार नाही. तो ब्राह्मण फार विनंती करतो, हे बघ आपण असं वचन दिले मी त्याला, त्यामुळे आपण असं वचन तोडणं योग्य नाही. कारण भगवंताच्या समोर जे कोणी आपण शब्द देतो आणि जर तो पाळला नाही तर तो भगवंताच्या प्रती अपराध होतो. म्हणून आपण ते वचन पाळलं पाहिजे. पण तो त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाची मुलं जी असतात ते फार हट्टी असतात. ते म्हणतात की काही जरी झालं तरी त्या ब्राह्मणाला आमची बहीण आम्ही देणार नाही. मग ते मुलं म्हणतात की तुम्ही असं करा, तो तरुण जर इथं आला तर ठीक आहे, त्याला तुम्ही खोटं बोलू शकत नसाल तरी असं करा, मला काही आठवतच नाही. तुम्ही असं म्हणा, मला काही आठवत नाही मी वचन दिल्यास. पण तो ब्राह्मण फार गयावया करतो. तेव्हा ते मुलं त्याला धमकी देतात की तुम्हाला जर त्या तरुण ब्राह्मणालाच मुलगी द्यायची असेल तर आम्ही सगळं तुमची मुलं आम्ही आत्महत्या करू. असं धमकी दिल्यावर तो म्हातारा ब्राह्मण आहे तो शांत बसतो. आणि मग इकडं तो तरुण ब्राह्मण आहे तो वाट पाहत असतो, मला कधी बोलवतायत कधी बोलवतायत. तर खूप महिने झाले तरी पण काही तिकडून बोलावून आलं नाही. स्वतःच त्यांच्या घरी जातो आणि त्यांना त्यांच्या वचनाची आठवण देण्याकरिता तो त्यांच्या घरात जातो. तर म्हणतो की त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाला नमस्कार करून म्हणतो की मी तुम्हाला तुमच्या वचनाची आठवण करून द्यायला आलोय, तर तुम्ही मला कधी कन्यादान करणार आहात, कधी आमचा विवाह करून द्या. तर त्यावेळेला त्याची सगळी मुलं जी येतात ती सगळी बाहेर येतात आणि त्या तरुण ब्राह्मणाला खूप त्याची निंदा करतात. ते म्हणतात की तू आमच्या बापाला फसवलेलं आहेस, तू आमच्या बापाला त्याच्याकडून खोटं वचन घेतलेलं आहेस. खरं तर म्हणजे तू त्यांचं सगळं धन प्रवासात लुबाडलेलं आहेस आणि आता त्यांची मुलगी पण तू लुबाडून नेण्यासाठी आलेला आहेस. जे खूप कठोर वाणीमध्ये निंदा करतात. आणि ते म्हणतात की नाही की भगवंताच्या समोर भगवंताच्या साक्षीने यांनी मला वचन दिलेले आहे, हवं तर तुम्ही त्यांना विचारा. आणि वृद्ध ब्राह्मणाला तो म्हणतो, तरुण ब्राह्मण, की कृपया तुम्ही बोलत का नाही, तुम्ही सांगा खरी गोष्ट काय आहे ते. तर ते काय बोलणार इतक्यात तो तरुण मुलगा त्या म्हाताऱ्याचा तो काठी घेऊन त्यांच्या अंगात त्या तरुण ब्राह्मणाच्या अंगावर धावून जातो. मारायला आल्यामुळे तो तरुण ब्राह्मण तिथं निघून जातो. आणि मग तो गावात त्यांच्या जे काही पंचमंडळी असते त्या सगळ्या पंचमंडळींना हे सांगतो की असंच त्या म्हाताऱ्यानं मला फसवलेलं आहे. तर त्यावेळेला सगळे गावातले पंचमंडळी जमतात, या कुटुंबालाही बोलवतात. तो तरुण ब्राह्मण असतो, खऱ्या खोट्याचा निवाडा चालू होतो. त्यावेळेला तो तरुण ब्राह्मण आपली बाजू मांडतो, यांनी मला वचन दिलेले आहे. तर म्हाताऱ्याची मुलं म्हणतात की नाही हा खोटं बोलत आहे, कोण बघितलंय की याला पुरावा काय. तर तो तरुण ब्राह्मण म्हणतो की याला सगळ्यात मोठा पुरावा भगवंतच आहे, भगवान गोपाल हे साक्ष आहेत की त्यांच्या समोर याने वचन दिलेले आहे. त्यावेळेला त्या वृद्ध ब्राह्मणाला विचारतात ते पंचमंडळी, हे खरं आहे का. त्यावेळेला तो काय म्हणतो, मला एवढं आठवत नाहीये. त्यावेळेला मग त्या तरुण ब्राह्मणावर ते पंचमंडळी चिडतात, म्हणतात की तुला जर असं खरंच वाटत असेल, भगवंत साक्षी आहे त्याला, तू घेऊन ये भगवंताला, मग तुझी बाजू खरी अशी आम्ही मानू, नाही का. तर तो ठीक आहे म्हणतो. तो तरुण ब्राह्मण तिथनं निघतो, पुन्हा वृंदावनला जातो आणि गोपालजींच्या मंदिरात जातो. गोपालांना प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतो तो, की हे भगवंता,
हे प्रभू, आपण ब्राह्मण संस्कृतीचे रक्षक आहात, आपण अत्यंत दयाळू आहात. आपण ब्राह्मणांच्या धर्माचे रक्षण करावे. हे प्रभू, मी त्या कन्येला पत्नी रूपात प्राप्त करून सुखी होण्याचा विचार करीत नाही. मी तर हा विचार करीत आहे की त्या ब्राह्मणाने आपले वचन मोडले, त्यामुळे मला अत्यंत दुःख होत आहे. हे प्रभू, आपण सर्वज्ञ आहात, यास्तव कृपया आपण या घटनेचे साक्षीदार व्हा. जो व्यक्ती सत्य जाणत असूनही साक्षीदार बनत नाही तो पापाचा भागीदार होतो. भगवंतांना तो म्हणत आहे. तर भगवान गोपाल त्याचा भोळा बाबडा भक्तिभाव पाहून काय म्हणतात नाही ते, हे ब्राह्मणा, तू तुझ्या घरी परत जा, सर्वांना बोलावून एक सभा घे, त्यामध्ये तू माझे स्मरण कर, मी निश्चितपणे तिथं प्रकट होईन आणि त्या ब्राह्मणाने दिलेल्या वचनांची साक्ष देऊन तुझी कीर्ती वृद्धिगत करीन. तर त्यावेळेला तो ब्राह्मण म्हणाला, हे प्रभू, आपण भले चतुर्भुज विष्णू रूपात प्रकट झाला तरी लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, परंतु जर तुम्ही या गोपाल रूपातच तेथे आलात आणि आपल्या श्रीमुखातून आपली साक्ष लोकांना ऐकवाल तर लोक मान्य करतील, असं म्हणतो. भगवंत म्हणाले, मी तिथं प्रकट होईन, काय काळजी करू नको, तू जा. पण तो म्हणतो, मला नारायण रूपात नको, आहे ते विग्रहातच ते पाहिजे तिथं, तर ते लोक मान्य करतील. भगवान म्हणतात, मी कस काय विग्रह रूपात दुसऱ्या स्थानी येऊ, विग्रह कधी चालतात का? तर त्यावेळेला ब्राह्मण म्हणतो की जर विग्रह चालू शकत नाहीत मग विग्रह बोलू कसे शकतात? तुम्ही आता माझ्याशी बोलत आहात, मग तुम्ही चालायला पण पाहिजे. प्रतिमा नाही तुम्ही साक्षात व्रजेंद्र नंदन, विप्रलागी करत तुम्ही अकार्य कारण. हे प्रभू, आपण मूर्ती नसून साक्षात नंद महाराजांचे पुत्र श्रीकृष्ण आहात. आपण त्या वृद्ध ब्राह्मणासाठी असे काही करू शकता हे आपण आजपर्यंत कधी केलेले नाही. त्या ब्राह्मणाचा इतका विश्वास होता की मूर्ती नाहीये, साक्षात भगवान आहेत. त्यामुळे तो म्हणत आहे की तुम्ही माझ्या सोबत चला. त्यानंतर श्री गोपाल श्री मिश्रित हास्य करते, हे प्रिय ब्राह्मण, मी तुझ्या मागे मागे चालेन, पण मला मागे वळून पाहायचं नाही तू. आणि आता तू ज्या ठिकाणी मागे वळून पाहशील मी तिथंच स्थापन होणार, पुढे येणार नाही. आणि मग भगवान म्हणतात त्याला की मी मागे मागे येते, तुला कसं कळेल? माझ्या पायामध्ये चरणामध्ये जे नुपुर आहे त्या नुपुरांचा चुनचुन आवाज येत राहील. आणि त्यामुळं तू काळजी करू नकोस, पण मागे वळून बघू नकोस, तू चालत राहा पुढे. प्रत्येक दिवशी तुम्हाला एक शेर भाताचा नैवेद्य अर्पण करत राहा, मी तो भात खाईन, तुझ्या मागे मागे चालत राहीन. दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण गोपालांची आज्ञा घेऊन परतीच्या प्रवासाला निघाला. गोपालही त्याच्या मागे मागे निघाले. गोपाल त्या तरुणा ब्राह्मणाच्या मागे मागे चालले तेव्हा पैंजणांचा आवाज ऐकू येत असे. ब्राह्मणाला अत्यंत आनंद वाटला. आणि मग शेवटी त्या गावाच्या वेशीपाशी आले. तो ब्राह्मण तिथं आला आणि भगवंत पण आले. पण तो ब्राह्मण पुढं पुढं जात असताना तो पैंजनाचा आवाज अचानक बंद झाला. आणि मग त्याला असं वाटायला लागलं, अरे भगवंत येत आहेत का नाही, मागे येत आहेत का नाही. त्यावेळेला त्यानं काय केलं, झटकन मागे वळून बघितलं तर भगवंत तिथं उभे होते. भगवंत म्हणाले की आता तू मागे वळले, आता मी काही पुढे येत नाही. पण भगवंत म्हणाले की तू काळजी करू नकोस, आता तू घरी जा आणि त्या गावातल्या सगळ्या लोकांना माझ्या आगमनाची वार्ता दे. आणि भगवंत इथे उभे आहेत साक्ष देण्यासाठी, तू सगळ्यांना घेऊन ये आणि मी ते साक्षी देतो. मग असं होऊन तो तरुण ब्राह्मण गावात गेला, सगळ्यांना वार्ता दिली. ते पंचमंडळी सगळे लोक आले. बघूया म्हणले हा खरं सांगतोय का खोटं सांगतोय, देव कधी असं येईल का, नाही का. तर त्या लोकांना काही खरं वाटलं नाही, भगवंत कधी असं येतात का. तर सगळे लोक खऱ्या खोटं काय बघण्यासाठी आले. तर पाहतात की खरोखर गावाच्या वेशीवर साक्षात हे गोपाल विराजमान आहेत. आणि सगळे लोक दंडवत प्रणाम करायला लागले, दर्शन करायला लागले. आणि त्यावेळेला भगवंत त्या सगळ्या गावकऱ्यांना साक्ष देतात की या ब्राह्मणाने खरोखर, वृद्ध ब्राह्मणाने खरोखर या तरुण ब्राह्मणाला माझ्या समोर त्याची मुलगी कन्यादान देण्याचं वचन दिलेलं आहे, त्यामुळे त्याला ते वचन पाळलं पाहिजे. आणि मग तो म्हातारा ब्राह्मण आला आणि तो पण भगवंतांची क्षमा याचना करू लागला.
आणि म्हणाला की होय भगवंता, तुमच्या समोरच मी हे वचन दिलंय. आणि तो त्या तरुण ब्राह्मणाची पण क्षमा मागतो आणि आपल्या मुलीचा विवाह, त्याच्या मुलं पण शरण जातात भगवंताला आणि या तरुण ब्राह्मणाची भक्तीने प्रभावित होतात. त्यावेळेला भगवंत त्या दोघा ब्राह्मणांना म्हणतात, तुम्ही दोघे माझे जन्मजन्मांतरीचे सनातन दास आहात. मी तुमच्या सत्यवचनामुळे अत्यंत प्रसन्न आहे. कृपया मला वर मागा. तेव्हा ते ब्राह्मण दोघेही प्रसन्नतापूर्वक म्हणाले, कृपया तुम्ही येतेच राहा, जेणेकरून जगतातील लोक हे जाणू शकतील की तुम्ही किती दयाळू आहात. आता तुम्ही काय परत वृंदावनला जाऊ नका, इथंच थांबा. लोकांना समजेल तुम्ही किती दयाळू आहात, भक्तवत्सल आहात. मग दोघे ब्राह्मण तिथंच राहून गोपालजींच्या सेवेत युक्त झाले, गोपालांची सेवा करायला लागले. मग वेगवेगळ्या देशातले लोक गोपालांच्या दर्शनासाठी येऊ लागले. शेवटी त्या देशाच्या राजा आहे त्याच्या कानावर वार्ता गेली, तो पण आला दर्शन करण्यासाठी. मग राजाने गोपालासाठी अत्यंत सुंदर भव्य मंदिर बांधले आणि नियमित सेवा करण्याची व्यवस्था लावून दिली. अशा प्रकारे हे गोपाल आता साक्षी गोपाल नावाने विख्यात झाले. तर हे भगवान तिकडे विद्यानगरला होते. विद्यानगरला दक्षिण भारतावरती कांचीपुरमला पुरीच्या राजाने आक्रमण केलं. पुरी मंदिरात मी कथा सांगितली तुम्हाला की पुरुषोत्तम देव रथासमोर झाडू मारत होते आणि ते कांचीच्या राजाच्या मुलीशी त्यांचा विवाह ठरला होता. पण जेव्हा कांची राजाचा मंत्री विवाहाचा प्रस्ताव घेऊन आला आणि त्यानं पाहिलं की रथयात्रेत तर हा राजा झाडू मारत आहे, तेव्हा तो फार नाराज झाला मंत्री. आणि त्याने कांचीच्या राजाला जाऊन सांगितलं की अरे, तुम्ही तुमची कन्या अशा राजाला देताय, तो भंग्याची काम करत आहे, म्हणजे झाडू मारत आहे रस्त्यावर, अशा राजाला तुमची मुलगी देणार का? मग तो पण राजा चिडला, मी नाही, मी अशा राजाला माझी मुलगी देणार. विवाह मोडला त्याने. त्यावेळेला तो पुरुषोत्तम देवला पण अपमान वाटला आणि मग त्याने युद्ध करण्याचं ठरवलं. आणि पुरुषोत्तम आणि दोघांच्यात युद्धाचा प्रसंग आला. दोन्ही सेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या. तेव्हा त्यांनी अट काय ठेवली, जो राजा पराजित होईल त्यावेळी त्याने काय करायचं, आपापल्या भगवंताचे विग्रह सुपूर्द करायचे. म्हणजे पुरुषोत्तम राजा जर पराजित झाला तर जगन्नाथ कांचीला जाणार, आणि कांचीचा राजा जर पराजित झाला तर कांचीचे साक्षी गोपाल आणि एक गणेश मंदिर जे जगन्नाथांच्या मागे आहेत ते बैठलं ना, आणि एक दुसरे असे 3 विग्रह जगन्नाथपुरीला येतील असं त्याने सांगितलं. मग असं ठरल्यानंतर युद्ध झालं, पण युद्धात पुरुषोत्तम देवचा पराभव होऊ लागला. असं होऊ लागलं मग पुरुषोत्तम देव राजाने जगन्नाथांना खूप प्रार्थना केली की जगन्नाथ, माझा पराजय झाला तर तुम्हाला जगन्नाथपुरी सोडून जावं लागेल. मग त्यावेळेला भगवान जगन्नाथ म्हणतात, तू चिंता करू नकोस, उद्या मीच काय करणार आहे, युद्धाची धुरा माझ्या हातात घेईन. आणि मग युद्ध सुरू होण्यापूर्वी भगवान जगन्नाथ बलदेव काळ्या आणि पांढऱ्या घोड्यावरती स्वार होऊन युद्धात इतका त्वेषानं लढले की सगळ्या कांचीच्या राजाच्या सेनाची दानादान उडाली, ते सगळे पराजित झाले. आणि मग कांचीच्या राजाला आपलं वचन पालन करावं लागलं आणि ते सगळं विग्रह जे ते पुरुषोत्तम देव इकडे घेऊन आले. ते गणपती जे ते जगन्नाथ मंदिरात ठेवले आणि भगवान गोपाल जे आहेत हे कटकला होते, कटक सिटी आहे भुवनेश्वर, तिथं होते. मग तिथनं पुन्हा या गावामध्ये आणले, तर ते आता इथं स्थित आहेत. आणि ते साक्षी गोपाल म्हणून, तर ते पुजारी सांगतात की आपण जे जगन्नाथपुरी यात्रा केली, दर्शन केलं, धाम यात्रा केली, त्या पुण्याचे सगळे साक्ष कोण देत आहेत? भगवान साक्षी गोपाल आहेत. तर भगवान यातून शिकवतात काय, भगवंताचे विग्रह म्हणजे काही पाषाण नव्हे, भगवंताचे विग्रह काय आहे, साक्षात भगवंत आहेत. आपण जे प्रेममयी सेवा करतो, भोग लावतो, आरती करतो, तरी भगवंत ते स्वीकारतात. भगवंत काय करतात, ते स्वीकारतात. फक्त आपल्याला तो काय पाहिजे, विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. भगवंत प्रतिमा नाही आहेत आणि भगवंत पाषाणामध्ये, कोणत्याही धातूमध्ये, लाकडामध्ये आपल्या भक्ताशी आदान प्रदान करण्यासाठी प्रकट होत असतात. म्हणून हा विश्वास या कथांमधून आपल्याला प्राप्त होतो की भगवंत हे प्रतिमा नाही आहेत, ते साक्षात भगवान आहेत. भक्ताच्या भक्तिभावाला
आदान प्रदान करण्यासाठी भक्तवत्सल भगवान कोणत्याही प्रकारे भक्ताशी बोलू शकतात, चालू शकतात, नाही का? आणि यातून सिद्ध होतं की ते निर्गुण निराकार नाही आहे, ते व्यक्ती आहेत. भगवान काय आहे? व्यक्ती आहे. आणि म्हणून विग्रह रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रकट असतील, नारायण प्रकट असतील, सीताराम प्रकट असतील, तर त्यांना आपण साधारण समजलं नाही पाहिजे. एवढ्या लांब आपण दर्शन करण्यासाठी आलो, तर साक्षात भगवंताचं दर्शन करण्यासाठी आले. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. बोलो